धोका बिका कारण लई मोठमोठ्याने पडली आपल्याकडे शेती नाही काही एवढ्या पुरता वसाच व्हायचा ही ताकद माझ्या सतीदार बाबाची 24 तास आता नाही कोण्या ठिकाणी गेलो होते तरी ते गेले काय माहिती अरे त्याचा बाप राज्य भाऊ त्याच्या मुलाने कधी दरिद्री राहू नये काय पण आम्हाला सवया गेल्या लागून दरिद्री राहायच्या काय अरे सोडायचे एक एक शब्द टाकून आपल्याला वाटतं आपण इथं फिरलो फक्त बाबांनी महाराष्ट्रातील काढला श्रीपाद रामदास दोघे जण महाराष्ट्र भूमी काढली पिटून अनादि नाव केले जतन गोटी शस्त्र केले पावन किती भारी म्हणतात ते पाखंडाचे खंडन करोनी पाखंडाचे खंडन करोनी संत श्रीपादाची ऐका काय उपकार आहे महाराज आणि ते याची चपडी जरी काढला तरी उपकार भेटणार नाही गेले उपकार सांगून काय बापना करे अशी माया आणि म्हणून तो सगळं मिळावा तो आनंद मिळावा याकरता तो दिवस निवडला गेला का वैष्णवांचा मेळ जर घातला तर तिथं माती आई तयार झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं प्रथम वैष्णव संतती मोजता येणार नाही त्याला तू शब्द लागू शकणार नाही तिथं मोजता येणार नाही जगाच्या आमचं माप नाहीये माल तो धन्याचा मी तो हमाल डंबडीचा पण काय टेंबा पुढं एवढले शब्द काहीच आपल्या इतका माहिती नाही बरं का लांडे म्हणावं ती लांडे तरी आपल्या महाराज ते असं काय तुम्ही कोणत्या संप्रदाय आनंद संप्रदाय तुमचा दुःखाच आहे असं जर म्हणलं दुःख संप्रदाय आहे का तुमचा अरे नेहमी आजी आनंदी आनंद रे सदैव परमानंद
सतत सतत सारखा आनंदामध्ये त्या आनंदाच्या लहरी आहे. हो सर्व सुखाची या लहरी. नानाबाई अलंकापुरी काय कायमचा ते काही दिवस आता क्षणभर इकडे तिकडे गेला कितीतरी आनंद आहे. आणि तो याच्यात मावत सुद्धा नाही मावत सुद्धा नाही याच्याही पलीकडचा आनंद आहे. एवढा आनंद आहे बाबा, एवढा आनंद याच्याही पलीकडचा आहे. स्वतःला सुद्धा कळत नाही तो आठो आईसा कोठे आठवती नाही आणि देहीची देही दशा. त्याला कधी कंटाळा येणार नाही, तो कधी कुठे वाढणार नाही. ज्यांना ते बघितलंच नाही काय त्याचा अनुभव त्याला नाहीये त्याच्या कपाळाच्या शिरा कवाय बायकाच्या ताकरा हे काय झालं हे काय झालं हे तुम्हाला काय सांगायचं त्याला. अहो कधीपासून जर तुम्हाला सांगतो हाडाचे काळ केलं जवळजवळ बाबांचे गुडघे फुटले होते वर येता येता तरी अजून आद्यापी आम्हाला कळेना. अरे आद्यापी ना कळे आता तरी उघडा डोळे मातेची गोळे दगडाला पोटाची एवढा आता करून दाखवा नाही कळत आम्हाला. पण एक लक्षात ठेवा काका जावा त्याच्या औषध ठेवा. पाण्यात माणसा झोप घेतो पैसा जावा त्याच्या तागड पाऊल लागली तांबूल तागड पाऊल लागली तांबूल बाबा तुम्ही येणं केलं हो बाबा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवाचं सोनं झालं हो. त्याचा भाव करता येत नाही. वांगी बटाट्याचा दुपारवर उतरतोय पण याचा कधी कमी होत नाही काय. आणि म्हणून बाबा नेहमी सांगायचे बाबा तो छंद जर लावायचा जर असेल ना बाबा एक काम कर
हो. आज चांगला विचार जर केला तर अजूनही आम्हाला ते कळत नाही महाराज. हो. आणि पण त्याची ताकद एवढी आहे का एवढ्या अनुभवाला आले तर ते पाहिलं तरी त्याचं सुख होते माणसाला. नजर त्याच्यात गेला तरी मी तर ह्या डोळ्याने ती अवस्था जरी बघितली ना तरी सुखाची मूर्ती होत असते महाराज. हो. का आणि असे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले तरी आमची भ्रांती जात नाही महाराज. अरे भ्रांती पाठीने हिरतले गुरु वाक्य म्हणत होतले मग आत्मसेवकी घातली. हो मग म्हणा ना बरे झाले बरे झाले आत्मराम हृदयाले सद्गुरुना कृपा केली. महाराज काय सांगावं महाराज. आजही मी जशाची तशी अवस्था आहे. हो आजही मी पण जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत सांगू का. नुसते तुकाराम महाराज म्हणतात दाखवण्या सांगे मज अनुभव आहे अंगे. जगाचा चरित्राचा मला राजाच्या दुर्योधनाच्या अवनाच्या गोष्टी सांगता येणार नाही. पण ज्या वेळाला वेळ आली ना ज्या वेळाला वेळ आली त्या वेळाला पांडुरंगाच्या गादीवरती उभा आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्या विरोबाला तिथं धावून आले होते महाराज. मी नेहमी सांगत असतो वैष्णव मिळाल्यामुळे ज्या वेळाला स्वतःची मुलगी विहिरीमध्ये पडली बाबा याची काठी त्याला त्याची काठी याला कोण कात्र्या दाबून नांगर कधी झाकू नका. पोरगी विहिरीमध्ये पडली ताक कोणता धावून गेला मला लोक धावून गेले माझी पोरगी मेली. मजपर्यंत तो निरोप आला. तेव्हा पांडुरंगा काय तू केली असं नाही. त्या ठिकाणाला गेल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी एवढा उपकार केला का फक्त बाजूला काढली होती महाराज. फक्त बाजूला काढल्याच्या नंतर कोणी पाय धरून फिरित होत कोणी नाकापाशी असा श्वास घ्यायला श्वास सुद्धा बंद होऊन जातात. सूक्ष्म अवस्था काय झाली महाराज. तोपर्यंत आम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त नव्हती. आम्ही गेल्याच्या नंतर हा मायाचा बाजार दास रडायला लागलो. पण ज्या वेळाला त्या पोरगीच्या नाकातून दोनच फक्त बुडबुडे आले होते आणि बुडबुडे आल्याच्या नंतर पाठीची बांधली आणि दवाखान्यामध्ये नेली. त्याला कारणीभूत होता त्या ठिकाणाला गेलो. महाराज 2 तासाचं पाणी किती काढलं असेल हो. फक्त एक घोटभर पाणी काढलं आणि तिथून पोरगी आली. निम्या वाटाला मोठी झाली. म्हणजे दादा अरे मला काहीच आणत नव्हतं. ही कोणाची कृपा असेल तर माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबाची कृपा आहे. माझ्या श्रीपादाला बघावं तुम्ही अनुभव घ्या तुम्ही अनुभव घ्या तुम्ही
लक्ष द्या माझ्याकडे. ज्या वेळेला विचारलं मला बाळा तुला काय झालं तर म्हणजे काहीच झालं नव्हतं. न घेतला झाला माझा. आता पाण्यामध्ये खाली बसल्याच्या नंतर कोणता विचार मांडावा. स्वतःचा बदल तोंडामध्ये खोदला गेला आणि एक फक्त भगवंताचं चिंतन नाता केलं. मी चिंतन केलं म्हणजे काहीच नाही. आजही त्या विचाराची कशी एका 2 तासाची सेवा ती करते. आजही मी 2 तासाची सेवा करते. हो, म्हणून याच्या त्याच्या पाहण्याच्या ऐवजी आपण आपल्याकडेच पाहावा. आम्हाला सवय लागल्या फक्त तो तसा हा असा तो तसा. नका पाहू गुण दोष दाशी झालो मायाचा. कोण मोठा आहे कोण छोटा आहे. सगळे सारखे भाऊ, सगळे सारखे. आणि इथून फक्त असा उतरून जर ठेवला वर हातावरती ठेवला तरी 2 तास बोलण्याची ताकद पाहू माझ्या बाबांनी तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये घालून दिलेली आहे. हो, बाकीच्या कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर असे विचारतात भाऊ तुला जमल का. इथं फक्त दारात ठेवा तो बोलतोय एवढी ताकद आहे महाराज त्याच्यामध्ये. हो, पण त्याचा वापर करा, त्याचा अनुभव घ्या. मनोमनीचा नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मोकळा. बाबा म्हणायचे तो तेथेची मोकळा. तो जाईल का तो येथेची मोकळा. असे हात करत अशी निज कोण बाबांनी निदर्शनामध्ये आणून ठेवली. येथेची मोकळा म्हणजे इथं काय 21,700 वेळा सुवासित होत चाललाय. तरी आम्हाला आज कळेल. अजूनही पंडित म्हणतो तिकडे पावन झालो चराचे. अरे पावसाळा ना कमी येतं बघू भवन भवन. अरे म्हणून पंडितही ज्ञानी करतील दादा कथा ना मिळे अर्था इथं सुखा. इथं तो कळवळ आहे, इथं ती तळमळ आहे. अशा पंडितांच्या पाठीमागं लय फिरलो भाऊ, लय फिरलो. पण तोपर्यंत समाधान झालंच नाही का. तेव्हा इथं आल्याच्या नंतर बोधपुत्र झाला जेव्हा ममता म्हातारी करून तेव्हा माझं चालत नाही भाऊ. आणि तो माझा हाकायला जर गेला ना त्याला गाडा कधी उलटा होईल सांगता येणार नाही भाऊ. याच ते इथं लोक मग म्हणतात इकडं असं नाही. आणि या करता साधू संत तुम्हा आम्हाला झोपेत जागा करतात. कसं करतात. उठा जागे वारे अरे उठा साधू संत साधा पुढे इथं जाईल आदर घे मग. रात्र लोक काढतात दुसऱ्या मध्ये चान्स नाही. आणि त्याला विचारलं का बाबा रे मला नाही माहिती जग मला काढला
नाही आणि मी ठरवर त्या पट्ट्यामध्ये आहे ना 24 तास आहे ना तिथे की बाबा हे इकडं जिल्ह्यात मानिका जिल्ह्यात आचार डबल अभंग झाला नाही पाहिजे डबल अभंग झाला तर त्याच्या डोळ्यातून चिम जातो आपल्या इकडे झाला डबल अभंग झाला भाऊ डबल अभंग हो एकालाच जात बाबा रिक्त येते बाबा आले सद्गुरू नायक पूर्ण कृपा केली आणि बाबा आले शेवटचा एकादशीला त्यांनी सुद्धा तोच अभंग निवडले गेला बाबा सद्गुरू नायक एखादा पंडित ज्ञानी राहत मग काय झालं ते विचार परवा होती का अरे ती सांगड आहे राहू सांगड बांधा रे बांधा भक्तीची नारायण नामाची सांगड आहे आता या अभंगावरती निरूपण करायला सुरुवात केली आज अर्थ कशावर ज्याचे त्याचा अनुभव निर्मित आहे पाणी एकच आहे पण पिढ्या करता लग्नात लागला जर असं त्याला खोपी लागला खोळा लागला आणि चांगला धरून म्हणला तरी ही परंपरा आहे का 84 लक्ष येऊन फिरता इतर दुःखच बघितले दुःख नाहीतरी दुःख बांधवली आहे दुःखाचा विचार नाही आणि त्याच जर तुला पाहिजे असेल तर तू कलागे करशील तरुण तर इथून पण तरी शिक्षा मौन तू अवघात सुखरूप होशील आणि जग प्रतिष्ठेचे दुःख विसरशील याला अजूनही कळलं नाही का जन्म आणि अरे जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाव याच जन्मामध्ये मावत आहे याच जन्मामध्ये या जन्मामध्ये करून घ्यावा माणसाला अनेकांना अनेकापर्यंत आम्हाला लागू वाटते अजून दुसरा माझा अनुभव सांगतो ज्या वेळाला आपण दिसतात तो घेतोय का करील का त्याच्यापाशी जावा कसा काय हा मंडळी आहे मंडळी म्हणजे तुम्ही आले तर म्हणजे माझे आई वडील आले सप्ताह चालू आहे खाली बोलवायचे का माळ घालता असेल तर खाली बोलव म्हणजे तिकडून जाऊ दे तिकडं आले बिचारे या दिवसाला माळ घालायची करायला पाहिजे नाहीतर आम्ही फक्त कवित्व करायचं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणाला बाबांची आश्चर्य होती का कोणत्या तरी विचारामध्ये तो सापडावायचा आणि त्याच्याकडे हे लोड द्यायचं आणि त्याचा फेरा चुकवायचा ही करुणी बाबा होती आम्ही तिचा फिरतोय हो पण ती रीत दाखवा माझ्या समाजाला ती रीत त्याने दाखवली काय काही लोकांनी ज्या जगद्गुरु तुकोबा यांना त्रास दिला ज्ञानोबा यांना त्रास दिला महाराज संत सखुबाईला जनाबाईला जो त्रास दिला अरे तोच त्रास माझ्या सचिवानंद त्रिपाठ नामाला झाला त्या काळात ते काही शब्द मला आठवती नाही माझ्याकडे माझी रीत महाराज अशी आहे बाबाचं भरोसा आहे इकडे तिकडे पाऊल वाकडा होईल तर काही नवल नाही पण बाबांच्या विचाराची जर साठ लावून माझ्या सामने किंवा असा मोरचा भुकत असत त्याच्यापासून करून जायचा एक नाही तर थोपाडी त्याची या हिताने नाही मराठा करून ठेवला याची नागी गेला याची नागी गेला एकाच आहे पुराणे सत्य एकांत बैठे तुला आहे ना बघ इथं ह्याच नाही ह्याच कवला हो मुक्तीचा सोहळा कशाला ना आम्हाला मंगल परवा आधी पैसाला इथं लगेच मग नाही इथं आणि याच कामा करता तू आलाय कशा करता
सोहम माझे गाव ब्रह्मापुरी आलो आणि जेडी विसरलो. आताचे काही काही लोक तर कीर्तनात येऊ नये. सोम शब्दाचा मानाही नाही अगदी उघडाही केला तरी मला तुमच्याकडे मोकळा मोकळा काम. हो आमच्याकडे मोकळा मोकळा आयशा बाबाला गाठी विठ्ठलबाई करून गेली त्याच्या किती पडले सुटत नाही. हा आणि खबर वाट पाहतो याची. तसा ह्या बाजारात आला तसा एक वस्तू विचार ना कोणती देय गावात बाजार भरला. देय गावात बाजार भरला. अरे नामाचा सौदा विसरला. आता सौद्याशिवाय चौथ नाही का. अरे नामाचा सौदा विसरला. सौदा आहे ना बाबा बाजार आहे ना सापडव त्याला. तिथं काय त्याची सर्वेगती कर. हो काही कधीपासून कधीपासून सांगताच येणार नाही. मुख्य मार्ग चैतन्याची वार्षिक परंपरा आलेली. पहिले कोणते नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघा होता सूर्याची काही एवढ्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर काही डबल विचार तुम्ही किती शिकले एवढं बोलतात मी नाही ना तुम्ही बोलता. हो मी आता माझ्या दृष्टीने जरी बघितल्याच्या नंतर ना इथं तुम्ही माणूस रूपी नाही. जर खऱ्या अर्थाने त्याचा बोलायचं काम जर झालं असेल तर तुम्ही माणूस आहात. सर्व ज्यांना पाहिजे असेल तुम्हाला सच्चिदानंद श्रीपाद राव सांगणारा सच्चिदानंद श्रीपाद राव ऐकणारा सच्चिदानंद श्रीपाद राव बघवायला सच्चिदानंद श्रीपाद. ती ताकद कोणाची आहे महाराज. आम्ही वेगळे झालो. हा गाई तू कीर्तन काढला अरे नामाचं कीर्तन साधन पैसे होते जळ तपा जळ तरी माती पडतील नाही. इतर साधारण पाप जातात आणि नाम चिंतनाने पाप जळतात. चांगला जर विचार केला तर ज्या वेळेला पळून गेली गंगू या बाबाला जर तुकार ती नांदा येऊ शकते पण जळून गेले गंगू परत येईल का. तशी जळतील पापे जळमांतरचे पाप जळतील म्हणतात जळतील नाही. म्हणून या करता शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात करा रे बाबानो साधना आलीचे जन करलीचे करू नका. जेनेनो जन्मयमाची यातना आयुष्य साधना करा काय. आणि जर नसेल करायचं तर परत यावं लागेल. जन्म घेणे लागे वाचनीच्या याची झाली आणि एरवी उड्या मारल्यापेक्षा अशा उड्या आणल्याच्या नंतर कोण तुम्हाला गात काढली. गाये नाचे उडे आकुलिया छंदे मनाच्या आनंदे आवड. गाई माझे पुढे आपुले आचरते वाटा येणारा नशा करणारा तो मला मधुरा गाई तो गाई नाचे
हो समोरून येणारे नातेवाईक काने निघून जातात इथपर्यंत आमची मदत केली इथपर्यंत मी नेहमी सांगत असते बाबा मानव जन्म मिळाला म्हणून हे रे जीवनात सद्गुरु करून ये म्हणूना मी दिल धरून हे रो भजन करू पण फार वाचनात गावड्या जायला आल्या पण भजन म्हणला काय तर डोकं दुखला फार कितीतरी सांगू नाही कधी भटकीचे पुढे सीताळकीचे रडतील काय अरे म्हणून चांगला जर विचार केला तर बाबा जावोपर्यंत म्हणाले चांगला विचार केला तर चांगला विचार केला तर चांगला विचार केला तर मग तो कोणता विचार करायला सांगितला कोणता विचार करायला सांगितला सारा सार विचार सार आणि आचाराचा पैसा नाही हो त्रिगुणा सार आणि निर्गुण हा सार आणि साराचा विचार हरिपाठ अजून आणि 28 नामांची उलटी पाठी सारखा ऐकून आपण हरिपाठ आज 28 रचिलेश्वर ज्ञानदेव एवढं जर चुकता तर आमचं सारखं लेखाय नाही देवाचे द्वारे विपक्षावरील 3 वार आलो का पाठ करतो तुम्हाला नाही सांगत मी शपथ घेऊन सांगतो मित्र 3 वार हो त्याला विचार महाराज आता महाराज म्हणाला पाहिजे मी गुलगोटी आणि तुला तुम्हाला देवच नाही बाबा कशी आहे आता मला हो एवढाच काळाचा प्रसाद घेऊन म्हणजे का मला एवढ्या प्रसादाने कीर्तन कारवाचा धरून लय टाकतात जागो ही बाबांची ताकद आहे मला अरे अरे बरं का एवढं वाटोळं केलं महाराज अशी हाडायला लागली का पकड जायचा डोक्यावरची केंद्र असे मोर काढायचे लोकांना करू नये आपल्या त्याची मुळे घेऊन टाकायचं हो त्या गावामध्ये नाचायला लागले असे पंडित यायचे मूर्ती दाबली का पाय हलते पाय दाबला का मूर्ती हलते असे काही काहीचे नकावटून राहिले होते औंडेवाडी गावामध्ये महाराज कोणतं सांगणार नाही आणि आजही तो गाव औंडेवाडी 101% आहे आले नाही ते त्यांच्या गेले असतील ते पण 101% मारले का 18 हो आणि नाट्यवायकांपर्यंत तिथवर गेलो तिथवर हात गेलो इथं वेळ एवढे तर तेवढे या तुझे तुझे ते तेवढे पण याचं जर खोलं करायचं तर असेल तर माझी शब्दामाई सांगून गेली काय सद्गतीचे म्हणून आता रे बरी म्हणून केला विचार पूर्ण शोध सद्गुरुना दिला बोध बोध म्हणजे सर्वांगीचार बागे नाम झाले थोर सखियाच्या संगतीमध्ये रस्ता लाविला गुरुने काय विचार नाही अनुभवात राहतो अजूनही काही लोक म्हणतात ते खोटं आहे सगळं जमतंय तुम्हाला अरे म्हणलं पाया पडून सांगतो नाही जमत मला पण ताकद त्याची असल्यामुळे जमते म्हणत तरी पण आपण किती पाठ म्हणला नाही करता येत म्हणलं मग तुमचं म्हणणं काय कीर्तन करायचं जर असं तर 400 ते 500 अभंग पाठवायचे कीर्तन करण्याकरता आता मी काय माझ्या गुरुचा चला नाही म्हणला बे बापाचे पेढे काय बापाचे पेढे एवढे लागतात म्हणलं ऐक हो वर करून घेऊ नको ऐक प्रमाण सकळांची येते आहे अधिकार कलियुगी उधार हरीचे नामे आता पुढे सांगू सह्यांच्या काय विठ्ठल अखंड दयाला देवाचा शेजार काळे अंकार गेला नाही होती का नाही बाई केवढची मुक्ताबाई का अंकार गेला नाही पळायला लागला का ती रीत तिथं नव्हती मला 14दा सतत चांगली त्यांच्या मुखात 65 वया आलेल्या त्या काय सांग देव म्हणे माझी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मग हे खोट आहे का आता आम्ही किती वेळा झालो नामदेव कीर्तन त्यांचा नाम त्यांचा मग तुम्हाला काय ना
नाथ भय शंका दुर्विलामा नाकडे साधन घेत होती. आणि म्हणून जर टाकला जर विचार केला तर ही वैष्णवांची मांदी आली आहे आणि वैष्णव ही वैष्णवागरी सर्व का सदा ऋण धनुती टाळ तो टाळही कोणता ऋण करतो त्याची मी तुमच्या आमच्यापर्यंत बाबांनी बसवलं. असं नाही काही याला मोठी तो कोणती येणार नाही तो कोणती असं नाही करून पंढरीचे शेत होय पुंडलिके विजयी पेरिले राम आणि नाम काढता काढवे ना आणि मोडताही मोडे ना आणि खळ्यात माये ना रास्त्याची ते मोडता येत नाही ते काढता येत नाही. आणि मग सांगता बोलता प्रेम वैष्णवामध्ये जर चांगला विचार जर केला तर वैष्णव ही भाषा अजूनही कैकांना महाराज कळली नाही. वैष्णव म्हणते दया आवडी हा शेतीपर्यंत गंध लावतील पंक्तीत काही फरक झाला तर वैष्णव असा पाहिजे का आमच्या कानात राहील. अरे दुर्योधना आवडी देवावरी माया इथं सगळे जण होता या 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 बसा सगळ्यांचा अधिकार एवढा मोठा आनंदात मला मिळून दिला तो एकमेव कारण सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि त्याच्या पाठीमागे आमचे बागडे बाबा काय उपकार आहेत महाराष्ट्राचे.
आपल्या त्यांच्या इतकंच राहत आपण खरंच पडलं नसतं. हो आज कशा करता बाहेर आणि तेही मी गेलेल्या निरापणा जागी आहे. आम्ही सांगतोय आज नाही जमत मांडवला तिकडेच बाहेरच्या घरापर्यंत हो कारण हे बाबत आम्ही बोलू नाही तिथपर्यंत तुम्ही आमची मदत केली घेतलंय फक्त हो घेतलं त्याचा गैरवापर केला. असे करू नका असे करू नका बाबा. अरे बाबा ते सोनं आहे ते बरोबर ज्ञान आहे ते कुठंतरी साधन करू नका. नसल सांभाळलं तर दुसऱ्याला द्यायला विसरू नका. तो तरी त्याचा सांभाळ करेल आणि तुला काय म्हणून ती डोळ्या मारायच्या तेव्हा तर ते येणार नाही. ज्ञान देव रामकृष्ण दासा दिशा आता बाबा तुला वाटलं बाबा मी ही काढून टाकली ती का वितरित केली ना हो अंतकाळापर्यंत त्याचा सांभाळ कर. अंतकाळी त्याच्या नाम आले नव्हता तुका म्हणत होता हो पण आमची भीती तिथपर्यंत गेली. अंगाला आला ताप देवा तू माझा बाप अंगाचा गेला आता देवाच्या बापाचाही बाप हो मंडळीला सांगावं लागत नाही. लय उलट वाटतंय हे आणि जोपर्यंत त्या तांब्यावाने आपलं होत नाही तोपर्यंत तर मार्गच नाही हो. आता ते कसा उलटा घालून ठेवलाय असा उलटा तसा तुम्हा आम्हाला उलटा झाल्याशिवाय पर्याय आम्ही गज उडत होतो गज पाहिजे नाही 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 शेवटी यावा लागला नंतर मस्तक व्हावा लागला काय ते आजकालचं नाही म्हणून पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारावार नाही अवगावता सुनेचे पायी काढोबा तेरे ते तिथून आले हो काय ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी आध्या नावे तरी संताया बाजावे सर्व शेषी त्या ज्ञानाचा पुरवठा तेथे शेवाही लोक हुशारले ना सांगायच्या त्यांना पैसा रुपयात मेरा दाखव आता का नाही पाठा नाही काय दाखव त्याचे विचार सांगा तो म्हणत होता तिथे अनुभव बरोबर आहे हो बोलण्यात तिकडं तिकडं पण रीतीत होणार नाही. आणि बियाचं काय काम एक जर गेला असं वाटत नाही का गेला तर त्रिपाल बाबाचा दात जाईल काय होईल एकदा का तरी जायचीच आहे आणि त्या वेळेला म्हणणार तर नको नको म्हणा पण आता इथेच म्हणणार आहे ना आता म्हणून गेलं काय करत तवळा अशा आकडा देण्याच्या ऐवजी आता का करून घ्यायचं बोलायला काय बाबांचा कार्यक्रम ऐकायचे आपल्याला म्हणून गाये नाचे पुढे आपण या छंद मनाच्या आनंद आवडते. पण या करता जर काही नाच धरीत असेल नामाच्या चिंतने लाज नको शुद्ध अंगाला करायला पाहिजे नाच धरायची नाही हो नाही तर म्हणजे मैदा पुढं बसले मी कशी काय करू मग तसेच नाही मला वा भाव आहे तो मला नाव घेऊन तू रे कसा हो इथं लाज भय शंका दुरविला पण पुढं मग तुला कळणार का ना कळे साधन याही वरती या करता तुकाराम महाराज काय म्हणतात बाबा सगळ्यात करून घे तुका म्हणे आता आपुल्या सयाचे तुका म्हणे आता आपुल्या सयाचे
कोवा आणि देवा मावले गाई मावले आपल्या जगले यावरी कादोरी शंकर ना हरी साधन हे प्रति तुकाने आता पुढ्या स्वयात या भागवती बोलण्याचा प्रयत्न केला त्याचा गीतार्थ असा असेल अशावरून म्हणून कवीने तशी केली तर वाकडे का नाही देव जाणे एकदाशी ज्ञानवाद कुमार यांचं भजन करा ज्ञानेश्वर आज वास्तविक विचार जर केला तर आज या ठिकाणाला बाबा सगळेच गायक आज त्या मुलांचा जर विचार केला तर आज निवडण्याचे रोपं लागल्याशिवाय त्याच्या विरोधाला घडणार होते. आणि आता आपण आलेल्या माणसांनी एक मिनिटामध्ये सांगतो आलेल्या माणसांनी विचार करा का हा निरोप आपण जेणेकरून दुसऱ्याकडे जाईल असा प्रयत्न करा निस्तेच येऊन आपला भरत हे करू नका घरी जाऊन तो प्रयत्न करा का घरी जरी तो प्रयत्न केला आणि तो माणूस तिथं तयार व्हायचा जरी असेल फक्त एक निरोप आला तरी त्या निरोपाला थांबणारी मंडळी मुश्किल आहे आणि सगळेच तुम्ही आम्ही विचार केला आहे म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करून सचिदानंद कृपा बाबा सत्तार बाबा बागले बाबांच्या चरणी अर्पण करतो काही चुकला असेल मला घरात तर मला माफ करा कारण बोलण्याच्या लायकीचाही मी नसताना मागाशी तुम्हाला सांगितलं नाही का जे बोलतोय ते सगळं बाबांचंच आहे पण त्याच्यातूनही जे माझं काही तमकुणाचे शब्द असतील ते बाकी घेऊ नका ती माझी मला बोलून द्या अजूनही कुठं तरी व्हायला गेल्याच्या नंतर ते तिकडे टाकून दुसरे वाईट होईल सांगतो म्हणून झालेली सेवा भगवान पासून थांबतो. जय